षटकाचेच राहतील. हां, सर्व सामने वेळ पडली तर अजून कपात सुद्धा होऊ शकते. आदेश पाटील पालक नाही. आपण मुख्य मंचावर याचे आदेश पाटील पालक नाही. येणार बोरपाडा संघ आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. अनेक अनेक धन्यवाद रवी मांजरेकर सर. एक षटकाचा पॉवर प्ले राहील याची नोंद घ्या. चला फलंदाज पाठवायचे आहेत. येणार बोरपाडा संघ जरा घाई करा. चालू सामन्यातील विजेता संघ गावदेवी धोंडावडोली या संघाशी 2 हात करेल आणि त्यातून जो विजेता होईल आई एकविरा स्पोर्ट खोनी या संघाशी 2 हात करेल. म्हणजे अजूनही 3 सामने आहेत, त्यामुळे घाई करा प्लीज. चला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती या. क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. मोहन काका पाटील स्पॉन्सर बाय जय हनुमान द पालकने टीम. पालकने संघ आपण पाहतोय. नीरज आणि निकेतन ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये काय घडलं तर दोन्ही संघांनी डावाची सुरुवात ही षटकाराने केली होती, पण आता मात्र निकेतन काय करतोय पहिल्या चेंडूवरती हे पाहणं मात्र खूप बंधनकारक राहील. तुमच्या आमच्या सर्वांकरिता 3 षटकांचा सामना आहे. तर बघूया दोन संघाकरता जे 18 चेंडू आहेत, 3 षटका आहेत, ती वेळेत पूर्ण होणं हे खूप बंधनकारक आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटकं पूर्ण होणं बंधनकारक आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा प्लीज. PN स्पोर्ट पालकने आणि त्याच्यानंतर जे हनुमान पालकने संघ आपण पाहतोय. पालकने गावातील संघ, त्याच्यानंतर साई एकविरा पालकने, एकूण 3 संघ आहेत. सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार. गेम ऑन. पहिला चेंडू सोडून दिला. इट्स नो बॉल, आउट ऑफ द विकेट. चेंडू जो आहे तो खेळपट्टीच्या बाहेर पिच होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव पंचांनी उद्घोषणा केलेली आहे. इट्स नो बॉल. फ्री हिटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. फलंदाजाकरता सुवर्ण संधी आहे धावा जमवण्याची. तर बघूया. मोठा फटका खेळण्याची मुभा आणि मोठा फटका आलाय का तर नाही. एकच धाव मिळेल आणि एकूण एकंदर
धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 2 धावा. फ्री हिट चेंडूवरती जर आपण पाहिलं तर झेल पकडण्यामध्ये यश मिळालंय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला. यावेळेस मात्र काय घडलं, एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हतं, चेंडूचा वेग अतिरिक्त पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव इथून मात्र जर आपण पाहिलं तर चौकाराकरता चेंडू निघून गेलाय आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथून मात्र तपासलं जाईल की चेंडू बीमर आहे की नाही. जे खेळाडूला, फलंदाजाला ज्या उद्देशाने इथून मात्र चेंडू हाताळला गेलाय तो जखमी करण्याचा उद्देश आहे की काय. इट्स अ फेअर डिलेवरी. निश्चित प्रमाणे पंचांनी योग्य तो निर्णय हा दिलेला आहे, कारण की चेंडू जो आहे तो डीप होताना पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव पंचांनी उद्घोषणा केलेली आहे. इट्स अ फेअर डिलेवरी. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकंदर 6 धावा. चौकाराची इथून मात्र जोड पाहायला मिळते. चेंडू चांगला आहे. यावेळेस मात्र काय घडतंय, निघून चाललाय चेंडू डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या बढतीनं धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणार बोरपाडा आणि त्याच्या विपक्षात जे हनुमान जो पालकने संघ आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र सजवलं जरूर गेले, पण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धावा आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकेका धावेसाठी दोन्ही संघांचा संघर्ष आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर ज्युसी फुलटॉस पद्धतीचा चेंडू बनवण्याचा प्रयत्न, पण अगदीच घडलंय काय तर धावा मिळत आहेत त्या 2. सुरेख रटिंग बिटवीन द विकेट. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या मैदानाचा जर आपण विचार केला तर योग्य टायमिंग साधणं हे फलंदाजाकरता तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की MRIचे चेंडू आहेत आणि फलंदाजांची मात्र सत्व परीक्षा आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, फुलटोल वसूल करता आलेला नाहीये. फलंदाजाला मात्र सुवर्ण संधीचा लाभ घेता आलेला नाहीये. 1 धाव जरूर मिळते. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचते 12 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर येणारी जे 12 चेंडू आहेत या 12 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा जमवणं तितकंच बंधनकारक असणार आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. चला कृपया घाई करायची प्लीज. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहे अशा पाटील नॉर्थ स्टँड खेळाडू कक्ष, जिकडे आपला मुख्य कॅमेरा आहे. आणि आता मात्र आपण वळत आहोत मुख्य खेळाकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज अभियाला आणलं गेलंय. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक जर आतापर्यंत आपण विचार केला तर प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांचा जर आपण लगबग जी आपण पाहतोय तर विपक्षी संघाला मात द्यायचं आहे, कारण की एक बलाढ्य संघ आहे आणि तेच प्रयत्न होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज अभि तयार. चेंडू हातातून निसटतोय, त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज अभि. 10 ते 15 पावलाचा रनअप आपण पाहतोय.
पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आला यश फलंदाजी करण्याकरता. निकेतन बाद झाल्यानंतर पुढची जबाबदारी नीरज आणि यश या दोन फलंदाजांवरती आहे आणि खऱ्या अर्थानं या जबाबदारीची पूर्तता ते कशा रीतीने करतायत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर किमान 35 ते 40 धावा बनवणं ही आव्हानात्मक धावसंख्या इथून मात्र उभी करावी लागणार येणार बोरपाडा संघाला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, पुढचा चेंडू अभि याच्या माध्यमातून, वेग चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, पण इथून मात्र चेंडूला चांगल्या रीतीने अडवलं गेलंय, माघारी धाडलंय फलंदाज यश याला. बॅट्समन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज युकांत फलंदाजी करता आलाय आणि या चेंडूवरती जर विकेट मिळवली तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहतोय विकेटची हॅट्रिक, आणि ही हॅट्रिक पूर्ण झाल्यावरती मिळतंय काय ते म्हणजे रोख रकमेचं पारितोषिक. A1 जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्या वतीने 1111 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती अभि. तर बघूया हॅट्रिककडे वाटचाल करतोय. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू हवा तसा येत नाहीये, चेंडू घरंगळत जरूर निघून चाललाय. एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीने धावफलक पुढे सरकताना 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. एकंदर 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ पूर्ण करायचा आहे पालकने संघाला. जर्मन क्रिकेट संघ पालकने, मोहन काका पाटील फॅन टीम, बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठं नाव. गोलंदाज तयार, सज्ज होतोय अभि. यावेळेस मात्र योग्य टायमिंग साधता आलेलं नाहीये. एक धाव जरूर मिळेल, घडलंय काय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदर 15 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी दुहेरी धावांपेक्षा अधिक मात्र काही नाही. पहिल्या षटका अखेर चौकार वगळता अजूनही मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, आणि काय घडतंय, दोन्ही गाड्या एका रुळावरती आहेत. फलंदाज बाद. युकांत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्याकरता अभि, आणि अभि याच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभि गोलंदाजी करतोय तर अभि फलंदाज आलाय. सरळ सोपं साधं चित्र आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार,
यावेळेस मात्र काय घडलंय निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि एकूण एकंदर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा. यापुढील होणारा सामना गावदेवी धोंडा वडवली आणि त्याच्या विपक्षात चालू सामन्यातील विजेता संघ हे आपण पाहू शकता. मकर संक्रांतीचा सण जवळ येतोय आणि मुले पतंग उडवण्याचा आस्वाद घेत आहेत. अशा पाटील नॉर्थ स्टँड मधून आपण पाहतोय. चला घाई करायची आहे, प्लीज बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती जरूर आणलंय पण जास्त चर्चा करू नका कारण की दोन्ही फलंदाज सज्ज आहेत पण वेळ आपल्याकडे मात्र खूपच कमी आहे, याची आपण नोंद घ्या. चला पंच, कृपया आपण घाई करा, अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. आणि त्यानंतर संघांना प्रवास करायचा आहे भिवंडी वाडा हायवेच्या दिशेनं. जे संघ जिंकतील, जे संघ पराभूत होतील त्या संघांना प्रवास करायचा आहे. जगप्रसिद्ध हायवे आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय गोलंदाज विनीत याला. षटक क्रमांक 3 अंतिम षटक या डावातलं. शॉर्टपुलचा फटका, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आहे का? पण नाही, नशिबाचा चौकार. इट्स अ टाटा गुड बाय चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावर. वेग चांगला आहे पण फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, विकेटचं पतन, फलंदाज बाद. करण्याकरता आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वर्गीय संकेत गोट्या पाटील आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ आई एकविरा स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ खोनी यांच्या विद्यमान आयोजनाने दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीकरता आलेली आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि कोण होईल विजेता, तर सिनियर गटातील संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सिनियर बी आणि सिनियर अशा 2 गटामध्ये फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र काय घडलंय, श्वान पथक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, पंचांनी मान डोलावलेली आहे, बोट सुद्धा आकाशात वर केलं आहे, फलंदाज बाद. पण रिव्ह्यूची मागणी केलेली आहे कारण की क्रुशल मोमेंट आहे, त्याच्यामुळे पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तर साईड कॅमेरा अँगलमधून जरूर चेक केलं जाईल. पंच गणेश पाटील पिंपळघर आणि पिंपळघर संघाने 40+ क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे मागील 2 आठवड्यामध्ये. पण संतोष पाटील या खेळाडूला
आम्ही इट्स रन आउट. अगदीच फक्त काही इंचाचं अंतर होतं सीमारेषेपासून लगत आणि एवढ्या अंतरावरती ती बॅट मात्र उशिराने पोहोचली. त्यांनी त्या कारणास्तव फलंदाज रोहन याला डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे यष्टीरक्षकाने. 1+ रन आउट. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. एकंदर 21 धावा. चेंडूंचा खेळ झालाय आत्तापर्यंत 4. अजूनही या इनिंगमधील आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज आलाय जतीन. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एका धावेकरता. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या अंकावर. 22 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू या इनिंगचा आणि या चेंडूनंतर आपल्याला कळणार आहे की किती धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलंय जनमान पालकने या संघासमोर. गोलंदाज विनीत. वेग तर चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला पकडलाय आणि अगदीच धावा मिळत आहेत त्या एकंदर 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 24 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 25 धावांचं लक्ष आहे. तर या 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज आहेत रवी मांजरेकर सर. पाहत रहा, ऐकत रहा. स्वर्गीय अक्षय बागल व तसेच स्वर्गीय संकेत गोट्या पाटील स्मृती चषक 2025. तर खूप खूप धन्यवाद रोहन पाटील सर. जाऊया मैदानमध्ये. चालू असणार सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम पालकने ते एका बाजूला टीम बोरपाडा. 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये बोरपाडा संघाने 24 धावा जमा केल्या आहेत. 18 चेंडू आणि 24 धावा. 25 धावा करायचे टीम पालकने संघाला. पाहूया कशा पद्धतीने त्या 25 धावा करतायत. की ते डिफेंड करण्यात यश येते येणार बोरपाडा संघाला. चला फलंदाज लगेच पाठवायचे टीम पालकने. अजून आपल्याला याच्या नंतर 2 सामने आहेत. टीम पालकने आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. टीम धोंडावडेल संघाचा संघनायक आपण सज्ज राहायचा आहे. ह्या 2 संघातील विजयी संघ टीम गावदेवी धोंडावडवली संघापुढे समोर खेळणार आहे. तर पालकना संघाचे सलामीचे बॅटर फलंदाज पालकने आलेत का?
दोन सलामीचे फलंदाज आलेले आहेत. एका बाजूला असेल जयेश तर एका बाजूला जयेश पाटील का भोईर काय आहे? दोन्ही पाटील. एका बाजूला सिनियर जयेश पाटील तर दुसऱ्या बाजूला ज्युनियर जयेश पाटील आणि आमचा एक ओवलीचा जयेश पाटील. चला आता जास्ती वेळ दौडू नका. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे पालकने सांगाला. 18 चेंडू 25 धावा. खूप वेळ दवडता पालकने संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यश यश तांदले एक अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या वर्षी यश याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीने पहिली षटक आपण बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी हातावली ते आता मात्र त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. यश सामना करील जयेश शिनेर. पहिला चेंडू थोडा वेळ हवे चेंडू आहे तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक थोडासा दूर त्याचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजाने. एक धाव पूर्ण आणि जयेश शिनेर याने आपला अकाउंट ओपन केलेले. धावसंख्या झाले 1. 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 18 चेंडू आणि 25 धावा करायचे आहेत पालकने सांगाला. करतील का की त्या रोखण्यात येईल NR बोरपाडा सांगाला. यश ओ ये क्या हुआ आणि 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले 3. बॅटचा हलकासा चुंबन घेतलं होतं. थोडासा आवाज सुद्धा आमच्या कानावर आला होता परंतु झेल पकडता आलेला नाही यष्टीरक्षकाला आणि त्याच्यावर धावा मिळाल्या 2. एकूण धावा झाल्या 3. येस सामना करेल ज्युनियर. हवे चेंडू टायमिंग चांगलं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा आला हा उतुंग षटकार. 6. आणि जयेश ज्युनियर याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 8 धावावर खेळतोय जयेश ज्युनियर. एकूण संघाची धावसंख्या झालेली 9. चांगला चेंडू केरलेच्या दिशेने कट केलेला आहे. धाव मिळतील किती तर एक पंच इशारा करतात. लेग बायच्या रूपाने आलेली ही धाव. अंगावर चेंडू आदलतोय. धावा कशा येऊत त्या अतिरिक्तच्या रूपाने येऊत की बॅटमध्ये येऊत धावा येणे गरजेचं आहे. टीम पालकने सांगायला एखाद्याने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. बिनबाद 10. 25 धावांची आवश्यकता आहे. पहिले षटक चालू आहे. धावसंख्या झालेले 10. पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं पण पाहूया सुरक्षित आपल्या घरामध्ये जे ज्युनियर पोहोचलेले आहे आणि एका धावाने धावसंख्या झाले 11. यश तांदे. धावा झालेत 11. पहिले षटक चालू आहे. अजून या षटकातील मला वाटते एक चेंडू शिल्लक आहे. दर्शन जाधव आजच्या दिवसामध्ये खूप चांगली स्कोरिंग त्यांच्याकडून आम्हाला पाहायला मिळाले. त्याचं कारण सुद्धा तसं आहे कारण आम्हाला स्कोर बुक लाभलेले आहेत. कौशल क्रिएशन सुभाष धुमाल यांची देणे. हो 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 फेकून दिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
12 चेंडू 8 धावा. धोंडावडवली संघाचा संगणक आपण तयारीमध्ये राहायचं नाणेफेक करण्यासाठी. आणि चहाची व्यवस्था झाली. सर मी नेहमी सांगतो चहाला वेळ नसते परंतु वेळेला चहा हवाय आणि तो चहा आमच्यासाठी आलेला आहे. तुमच्या मनापासून अभिनंदन आयोजक. चेंडूची पूर्तता करायची आहे. चला दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले रोहन. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडू कट केलेले आहे. ठाऊक आहे जयेश सिनियर याला की आता एका दुःखाने सुद्धा आपलं काम होणार आहे. त्याच्यामुळे एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या झाले 18. रोहन दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले रोहन. चला घाई करा मित्रांनो घाई करा. अजून 2 सामने खेळायचे आहेत हा सामना सोडून. बॅटची कडा होती परंतु यष्टीरक्षक यशाला हा झेल पकडता आलेला नाही. एक धाव मिळते. धावसंख्या झाले 19. वारंवार झेल सोडताय जयेश पाटील ज्युनियर यांचे 2 झेल मला तर वाटतं यष्टांच्या मागे सोडलेले आहेत. माहिती देताना आमचे गुणलेखक दर्शन जाधव. चांगला चेंडू आहे. कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे परंतु एक धाव रोखू शकत नाही. या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये 3 धावा जमा झाले. धावसंख्या झालेली 20. नऊ चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे टीम पालकने सांगाला. हो 5 धावांची आवश्यकता असताना त्रिफलचित झालेले आहे जयेश ज्युनियर. दुसरा बॅटर पाठवायचे पालकने. धोंडावडेल संघाचा संघनायक सज्ज आहे. ओके दुसरा बॅटर पाठवायचे पालकने. नवीन बॅटर आलेले